नमस्कार मित्रांनो, टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, आताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे, ती म्हणजेच जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असल्याने काही मानधनावर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। यासाठी सेस फंडात निधीची तरतूदसुद्धा करण्यात आली होती। मात्र आता या शिक्षकांना घरी बसावे लागणार आहे। त्यामागचे कारण जिल्हा परिषदेत पदाधिकारी नसल्याचा फटका असल्याची बातमी समोर येत आहे। तर काय आहे संपूर्ण बातमी ती पाहूया। तत्पूर्वी मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपणास जर हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर नक्कीच लाईक कराल आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा मित्रांनो, जेणेकरून अशाच प्रकारच्या नियमित बातम्या आपणास मिळत राहतील। चला तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण बातमी पाहूया। कंत्राटी शिक्षकांनाही घरी बसावे लागणार आहे, ही आजची बातमी आहे मित्रांनो, दिनांक 26 फेब्रुवारीची। तर यामागे मुदतवाढ मिळणार नसल्याची नाराजी असल्याची बातमी समोर येत आहे। जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदे रिक्त असल्याने 5,000 रुपये मानधन तत्वावर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। यासाठी सेस फंडात निधीची तरतूद करण्यात आली होती। मात्र आता या कंत्राटी शिक्षकांना घरी बसावे लागणार आहे। रिक्त पदांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असल्याने शिक्षण समितीच्या बैठकीत मानधन तत्वावर शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। सभागृहाच्या मंजुरीनंतर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। पहिल्या टप्प्यात 50,000 शिक्षकांची तर दुसऱ्या टप्प्यात 79 कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती। यासाठी सेस फंडात 38 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती। जानेवारी महिन्यात अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला, प्रशासकीय कारभार सुरू झाला। कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ द्यावयाची झाल्यास यासाठी निधीची तरतूद करावी लागणार आहे। हा धोरणात्मक निर्णय असल्याने यासाठी सभागृहाची मंजुरी आवश्यक आहे। मंगळवारी कंत्राटी शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांची भेट घेतली, परंतु मुदतवाढ शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने आता या शिक्षकांना घरी बसावे लागणार आहे। जिल्हा परिषदेच्या 1,512 शाळांमध्ये जवळपास 350 शिक्षकांची पदे रिक्त आहेत। 2 शिक्षकी शाळेत एकच शिक्षक कार्यरत आहे, तर काही ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त आहेत। त्यात कंत्राटी शिक्षकांना मुदतवाढ मिळणार नसल्याने रिक्त जागा वाढणार आहेत। यात प्रामुख्याने रामटेक, नरखेड, कुही, भिवापूर तालुक्यात शिक्षकांच्या रिक्त जागा अधिक आहेत। याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होणार आहे। सुशिक्षित बेरोजगारांची संख्या